नमस्कार. मी उज्ज्वला बोधले, योगा मास्टर. आपल्या नाशिकच्या श्रोत्यांसाठी आज अगदी सगळ्यांच्या आवडीचा विषय घेऊन येत आहे की योग अभ्यासाच्या माध्यमातून वजन कसं कमी करायचं. खरं तर योग अभ्यासामध्ये वजन कमी करण्यासाठी खूप सारी आसनं आहे, पण नुसतं आसनं करून होणार आहे का? नाही. तर आसनांसोबत तुम्हाला आहार-विहाराची पथ्य पाळणं तितकंच गरजेचं आहे. चला तर आपण वजन कमी करण्यासाठी कुठली आसनं आहेत ते बघणार आहोत. वजन कमी करण्यासाठी आपण आज पहिलं आसन बघणार आहोत, नौकासन. पूर्वस्थिती आहे, बैठक स्थिती. 1 अंकामध्ये आसन स्थिती घ्यायची आहे, 1 अंकामध्ये आसन स्थिती सोडायची आहे. नौकासन ह्या आसनाच्या नावामध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे. शरीराची अवस्था ही काहीशी बोटीसारखी असते, नौकेसारखी असते, म्हणून त्याला नौकासन असं म्हटलेलं आहे. आसन स्थिती कशी घ्यायची ते आपण बघणार आहोत. पूर्वस्थिती आहे, शयनस्थिती. 1 अंकामध्ये आसन स्थिती घ्यायची आहे. सावकाश श्वास घेत नाभीपासूनचा वरचा आणि खालचा भाग एकाच स्पेसवर उचलण्याचा प्रयत्न. वजन कमी करण्यासाठी आपण आत्ता बघितलं आहे नौकासन. 1 अंकामध्ये आसन स्थिती घेतली आहे, 1 अंकामध्ये आसन स्थिती सोडली आहे. ज्यावेळेस आपण आसन स्थिती घेतो त्यावेळेस पोटावर, मांड्यांवर, पोटऱ्यांवर भरपूर ताण आणि दाब येतो. पर्यायाने तिथली चरबी कमी होण्यास मदत होते आणि पर्यायाने तुमचं वजनही कमी होतं. वजन कमी करण्यासाठी पुढचं आसन आपण बघणार आहोत, फलकासन. आसन स्थितीची पूर्वस्थिती आहे, विपरीत शयनस्थिती. कसं करायचं ते आपण बघणार आहोत. 1-2 अंकामध्ये आसन स्थिती घ्यायची आहे, 2 अंकामध्ये आसन स्थिती सोडायची आहे. पूर्वस्थिती, विपरीत शयनस्थिती. पूर्वस्थिती, विपरीत शयनस्थिती. 1 पायामध्ये अंतर, दोन्ही हात बाजूला. 2 सावकाश पाठ, कंबर, पाय एका तिरक्या रेषेमध्ये. 'सोडताना सावकाश श्वास सोडत 1, 2. वजन कमी करण्यासाठी आत्ता आपण बघितलं आहे फलकासन. या अवस्थेमध्ये पाठ, कंबर, पाय एका तिरक्या रेषेमध्ये स्लाइड पोझिशन असते. शरीराचा पूर्ण भार दोन्ही हातांवर येतो. पोटामध्ये कंपन जाणवता. पर्यायाने त्या भागावर ताण आणि दाब तयार होतो. तिथली चरबी कमी होण्यास मदत होते आणि तुमचं वजनही कमी होण्यास मदत होते. तिसरं आसन आपण बघणार आहोत, वृष्ट्रासन. पूर्वस्थिती आहे, बैठक स्थिती. बैठक स्थितीमधनं वज्रासनमधून 3 अंकामध्ये ही आसन स्थिती घेतली जाते. वृष्ट्रासन कसं करायचं ते मी तुम्हाला करून दाखवते. वज्रासन पूर्वस्थिती. 1 अंकाला सरळ. 2 पायात अंतर. 3 सावकाश डावा हात मागे. 4 उजवा हात मागे. डोळे उघडे, तोल सांभाळायचा आहे. सावकाश आसन सोडायचे. 1, 2, 3. आत्ताच आपण वृष्ट्रासन कसं करता ते बघितलं आहे. ज्या लोकांना मानेचा किंवा वर्टिगोचा काही त्रास असेल तर अशा लोकांना ही आसन स्थिती वर्ज्य आहे. वृष्ट्रासनमध्ये आपण बघितलं की पाठीच्या मागच्या भागावर, पोटावर भरपूर ताण आणि दाब येतो. त्यामुळे पर्यायाने तुमचं वजन कमी होण्यास 100% मदत होणार आहे. पण आता ही आसन स्थिती तुम्ही घेतली आणि सोडली आणि 1 दिवस केलं म्हणजे तुमचं वजन कमी होणार आहे का? नाही. तर संत, सावकाश, समगती, सातत्याने नियमितपणे तुम्हाला योगाभ्यास करणं गरजेचं आहे. योग अभ्यासाबरोबर तुम्हाला आहार-विहाराची पथ्य पाळणं तितकंच गरजेचं आहे. वजन कमी करण्यासाठी सर्वांग सुंदर अशी व्यायाम प्रणाली मी तुम्हाला दाखवणार आहे, सूर्यनमस्कार.
आपण आज 10 अंकातले औंधकार पद्धतीने सूर्यनमस्कार कसं करता ते बघणार आहोत आणि ते पण शास्त्रशुद्ध पद्धतीने, की कुठे श्वास घ्यायचा, कुठे सोडायचा, कुठे रोखायचा, या प्रकारे आपण सूर्यनमस्कार करणार आहोत. सूर्यनमस्काराच्या पहिले आपण पूर्ण श्लोक म्हणूया. ओम ब्राम ह्रीं ह्रूं रैं रौं रः मित्ररवि सूर्यभानु खगभूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृवर्क भास्करेभ्यो नमो नमः. एक श्वास घ्या, 2 श्वास सोडा, 3 श्वास घ्या, 4 श्वास रोका, 5 श्वास सोडा, 6 श्वास घ्या, 7 श्वास रोका, 8 श्वास रोकून, 9 श्वास सोडत, 10 श्वास घेत सूर्यनमस्कार पूर्वस्थिती. चला तर आपण आता बघितले आहे की सूर्यनमस्कार कसे करता. खरं तर सूर्यनमस्कार हे बऱ्याचदा संत, सावकाश, समगतीही केले जातात. पण तुम्हाला जर झपाट्याने वजन कमी करायचं आहे तर सुरुवातीला 5, 6, हळूहळू 10, 12, मग ती आवर्तनं तुम्हाला वाढवायची आहे आणि थोडीशी वेगानेही केले तरी हरकत नाही. ज्यावेळेस तुम्ही सातत्याने कमीत कमी 21 दिवस तरी रोज 21 सूर्यनमस्कार सरावाने तुम्ही घालाल तर 100% तुमचं वजन कमी होण्यास तुम्हाला मदत होणार आहे. वजन कमी करण्यासाठी पुढचं आसन बघणार आहोत, त्रिकोणासन. खरं तर त्या आसनाच्या नावामध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे. शरीराची अवस्था ही काहीशी त्रिकोणासारखी असते म्हणून त्याला त्रिकोणासन म्हटलेलं आहे. पूर्वस्थिती आहे दंडस्थिती. दंडस्थितीमधनं 4 अंकामध्ये आसन स्थिती घ्यायची आहे, 4 अंकामध्ये आसन स्थिती सोडायची आहे. दोन्ही बाजूने त्रिकोणासन करायचे, डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने. चला तर त्रिकोणासन कसं करता ते मी तुम्हाला करून दाखवते. आपण बघणार आहोत त्रिकोणासन. पूर्वस्थिती आहे दंडस्थिती. सतरंजीच्या उजव्या बाजूला यायचं आहे. 1 डावा पाय जास्तीत जास्त डावीकडे, 2 डाव्या पायाचा चवडा फिरवला, 3 डावा पाय काटकोनात, त्याच वेळेस डावा हात करंगळी जवळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न, 4 उजवा हात दंडकानांना चिटकून आसन स्थिती पूर्ण. संत श्वसन, डोळे उघडे, सावकाश आसन सोडायचे. 1 2 3 4. दंडस्थितीतली सगळी आसनं करताना ती उघड्या डोळ्यांनी करायची असतात, कारण ती तुलनात्मक असतात. आता वजन कमी करण्यासाठी त्रिकोणासन कसं करता ते आपण आता बघितलं आहे. खरं तर त्रिकोणासनमध्ये काय होतं, शरीराची अवस्था काहीशी त्रिकोणासारखी दिसते. त्यामुळे शरीराच्या एका भागावर भरपूर ताण आणि दाब येतो आणि साईडच्या भागावर जी साईडची चरबी कमी होण्यास तुम्हाला मदत होते, त्याचप्रमाणे मांड्यांचीही चरबी कमी होण्यास मदत होते आणि पर्यायाने तुमचं वजनही कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कुठली आसनं महत्त्वाची आहे तर आपण आज 5 आसनांचा अभ्यास केला आहे. पहिलं आसन आहे नौकासन, दुसरं आसन आहे फलकासन, तिसरं आसन आहे वृष्ट्रासन, चौथं आसन आहे त्रिकोणासन आणि 5वं आहे सूर्यनमस्कार. तुम्हाला योगाभ्यासामध्ये काही शंका असेल तर तुमच्या शंकांचं निरसन करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा आणि संपर्क साधा आणि आपल्या शंकांचं निरसन करा. स्वस्थ रहा, मस्त रहा, बघत रहा आपलं नासिक. धन्यवाद.